अकोला जिल्ह्यातील बार्शी टाकळी तालुक्यातील शेलू खुर्द इथल्या कैलास महल्ले यांच्याकडे 19 एकर शेती आहे। त्यांच्या शेतात 2 विहिरी आणि 1 बोर असल्यामुळे संपूर्ण शेत ओलिताखाली आहे। महल्ले गेल्या 15 वर्षांपासून कापसाची लागवड करतात। मात्र पारंपरिक कापूस बियाण्यांपासून त्यांना एकरी 3 ते 4 क्विंटल उत्पादन मिळत होतं। तसंच रोग किडींचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मोठा खर्च करावा लागत असल्यानं त्यांना कापूस पिकातून फारसं उत्पन्न मिळत नव्हतं। त्यामुळे काही काळ त्यांनी कापूस लागवड करणं सोडून दिलं। ते पारंपरिक पद्धतीनं सोयाबीन, तूर, उडीद, मूग पिकाची लागवड करू लागले। त्यातूनही फारसं उत्पन्न त्यांना मिळत नव्हतं। 19 एकर शेती आहे, पूर्ण ओलिती आहे, 2 विहिरी आहेत, 1 बोरवेल आहे। मी 15 वर्षापासून पराठी लावत होतो, पण त्यावेळेस साध्या पराठ्या होत्या, परवडत नव्हत्या, खूप रोग यायचे, कीड यायची, अळ्या खूप पळायच्या, कापूस एकरी 3-4 क्विंटलच्या वर होत नव्हता। आम्ही असं खूप मेहनत करायचं, चिमट्यानं अळ्या पकडायच्या, पोरं लावायचे, मजुऱ्या लावायच्या, 30, 35, 40 रुपये रोजानं लहान लहान मुलं लावायचे, अळ्या चिमट्यानं पकडायच्या, वेचाच्या खूप खर्च जात होता आणि शेवटी उत्पन्न 4 ते 5-6 हजार रुपये उरत होतं। त्याच्यामुळे आम्ही काय केलं, नंतर मग पराठी लावणे सोडून दिली 2 वर्ष। नंतर सोयाबीन, तूर, मूग, उडीद त्याचा पण साथ भेटत नव्हती। म्हणजे असे कंटाळून गेलो होतो की काय करायचं नेमकं। भाजीपाला पेरायचा तर भाजीपाला पण लॉस। नंतर मग आम्ही विचार केला की आता काय करायचं। पारंपरिक पीक पद्धतीतून फारसं उत्पन्न मिळत नसल्यानं महल्ले यांनी भाजीपाला पिकाकडे मोर्चा वळवला। भाजीपाला पिकातूनही फारसं उत्पन्न मिळत नसल्यानं महल्ले निराश झाले होते। अशातच त्यांनी अजित सीड कंपनीच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली। अजित सीड्सच्या अधिकाऱ्यांनी त्यांना अजित सीड्सचा कापूस लावण्याचा सल्ला दिला। त्यांना काही मॉडेल प्लॉट्सही दाखवले। त्यानंतर गेल्या 8 वर्षांपासून महल्ले अजित सीड्सचा कापूस लावतायत। गेल्या वर्षी त्यांनी 9 एकरात कापसाची लागवड केली आहे। दुष्काळी परिस्थितीतही त्यांना 9 एकरातून 194 क्विंटल कापसाचं उत्पादन मिळालंय। अजित सीडचे गाडे साहेब आणि ढोरे साहेब यांची आमची भेट झाली बार्शी टाकळीला। त्यांनी म्हणाले एका कृषी केंद्रातनी की बा तुम्ही पराठी सोडली का, तुमच्या इथं तर ओलीत आहे, नदी आहे काठेपूर्ण, ओलीत खूप आहे, पाणी खूप आहे, पराठी का सोडली। मग आम्ही त्यांना स्टोरी सांगितली की असं आहे, आम्हाला परवडत नव्हती म्हणून आम्ही सोडून दिली। मग त्यांनी आम्हाला जबरदस्तीसारखे 2-2 पाकिटं लावा असं म्हटलं, पण आमची काही विश्वास बसत नव्हता। पण त्याने ते जबरदस्तीनं ते म्हणाले की तुम्ही एक काम करा, मी तुम्हाला प्लॉट दाखवीन यावर्षी, नंतर लावा। मग आम्ही म्हटलं ठीक आहे बा। मग त्यांनी आम्हाला दुसऱ्या वर्षी एक महानला पोपळे नावाचे शेतकरी आहेत, त्यांच्या शेतात नेला आणि 155चा प्लॉट दाखवला। तर त्या 155ला 140 ते 150-200 पर्यंत बोंड्या होत्या आणि कास्तकारही बी 60-70 एकरावाला होता। सोय पण चांगली करत नव्हते, त्याच्यापेक्षा आम्ही खूप सोय करणारे होतो, खर्च करणारे होतो, आमच्याजवळ पाणी उपलब्ध होतं, सगळ्या गोष्टी बरोबर होत्या। मग आम्ही त्यावेळेस विचार केला की बा यांनी जर एवढा पिकवला, एकरी 12, 13, 14, 15 क्विंटलपर्यंत, तर आपण नक्की 20 पर्यंत पिकवणार। मग आम्ही दुसऱ्या वर्षी 7-8 शेतकऱ्यांनी 4-4, 5-5 पाकिटं लावले। 5-5 पाकिटं लावल्यानंतर आम्हाला त्याच्यापासून उत्पन्न मिळालं 22 क्विंटल, 23 क्विंटल असं। मग पूर्ण आमच्या गावात आम्ही सगळ्या शेतकऱ्यांना पाहिलं, सगळ्यांनी सांगितलं आणि मार्गदर्शन पण आम्हाला त्यांनी असं केलं गाडे साहेबांनी की पराठीची बी टोपल्यापासून तर कापूस वेचेपर्यंत कमीत कमी 15 ते 20 चक्रा मारल्या। दर 15 दिवसाला अशा चक्रा मारून आम्हाला पूर्ण मार्गदर्शन केलं। आम्ही खूप नफ्यात आलो। मग आम्ही नफ्यात आल्यावर आमच्या पूर्ण कमीत कमी 60-70 शेतकऱ्यांनी पूर्ण 10 एकर, कोण 8 एकर, कोण 5 एकर, कोण 2 एकर जमिनीच्या नुसार आणि वलिताच्या नुसार आम्ही मेच्या 15ला लावलंय। मेच्या 15ला लावल्यावर आम्हाला ॲव्हरेज आला 27 पर्यंत। मागच्या वर्षी मी पराठी लावली 199 आणि 155, 9 एकर पराठी लावली होती। मागच्या वर्षी पाण्याचा दुष्काळ असल्यामुळे आणि विहिरीच्या पातळ्या खोल गेल्यामुळे, पाणी कमी पडल्यामुळे मला 9 एकरातनी 194 क्विंटल कापूस झाला, 19 ते 20 क्विंटल एकरी। यंदा पण मी आता पूर्ण मशागत झालेली आहे। आता बस बिलकुल या 2-4 दिवसात मी पराठीची म्हणजे 30 मेला मी लावगण करणार आहे, पण यंदा पण 10 ते 12 एकर पराठी लावणार आहे। शेलू खुर्द इथले शेतकरी पारंपरिक पद्धतीनं सोयाबीनची शेती करायचे। मात्र कैलास महल्ले यांची कापूस शेती पाहून गावातील 250 शेतकऱ्यांनी अजित कंपनीच्या कापूस बियाण्यांचा वापर केलाय। काही शेतकऱ्यांनी एकरी 27 क्विंटल पर्यंत कापसाचं उत्पादन घेतलंय। त्यामुळे गावात आर्थिक समृद्धी आली आहे। आमचं एक खेडं गाव आहे, 250 लोकसंख्या आहे गावची। 250 लोकसंख्या होती त्यावेळेस आणि खेडं गाव होतं पूर्ण।
परिस्थिती गावची एवढी नाजूक होती की सर्वांचे घरं कवेलू आणि टिनाचेच होते, एकाच स्लॅबचं घर नव्हतं 2006 मध्ये. त्याच्यानंतर हे पराठी लावल्यावर एवढं उत्पन्न झालं की आज आमच्या गावची परिस्थिती अशी आहे की पूर्ण खाली काँक्रीट होऊन वर स्लॅब, म्हणजे एकाचंही घर मातीचं आणि कवेलूचं राहिलं नाही ना टिनाचं राहिलं नाही. पूर्ण गाव असं ट्रॅक्टर, 4 व्हीलर, 2 व्हीलर सगळ्या, म्हणजे ज्या गावात सायकलची सोय नव्हती, रोड नव्हता, त्या गावात आज 155 असं करून टाकलं की शेलू हे मुंबईचं पिलू झालं, असं करून टाकलं. आणि व्हेरायटी बी अशा म्हणजे किडीच्या नाही तर 155, 199 ह्या 2 व्हेरायट्या अशा आहे की याच्या पानावर पूर्ण लव आहे. हे लव असल्यामुळे याच्यावर लाल्या येत नाही, पुन्हा फवारे जास्त पाहिजे नाही, वेचाला पण कापूस एकदम सरळ चिकट नाही, पूर्ण असं बोंड हातात धरल्याबरोबर निष्ठून येतं. या अजित 155 आणि 199 हे आमच्या गावात कॉम्पिटिशननं शेती करतात. कोणी 20 काढते तर दुसरा 22 काढते, दुसरा 22 काढते तर तिसरा 27 काढते. आम्ही 27 क्विंटलपर्यंत एकरी पोहोचलो. आणि काही शेतकरी तर 27 क्विंटल काढून मेच्या 15ला लावगण केल्यावर दिवाळीला ऑक्टोबर महिन्यात आम्ही पराठी काढतो. त्याच्यानंतर 102 अजितचा गहू, तो पण एकरी 17 ते 18 क्विंटल पिकवतो. असं दोन्ही मिळून 60 ते 65-70 हजार रुपयापर्यंत एकरी उत्पन्न होते. आणि त्याच्यामुळे आमच्या आता पूर्ण गावातनी कमीत कमी 250 शेतकरी 155च लावतात आणि 199 ह्या 2 व्हेरायट्या लावतात. शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन मिळत नसल्यानं शेतकरी चांगल्या दर्जाचं कापूस बियाणं वापरत नाहीत, त्यामुळे कापसाच्या शेतीतून फारसं उत्पन्न मिळत नाही. कैलास महल्ले यांच्याप्रमाणे इतर शेतकऱ्यांनी कापसाची लागवड करताना अजित सीड्सचं बियाणं वापरल्यास त्यांनाही आर्थिक प्रगती साधता येईल. गजानन भोयर, साम टीव्ही, अकोला.